आधीही माझ्या सोबत होता, आत्ताही आहात। यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्ही नक्की दाखवाल। तुझ्या या काळजीच्या अश्रूंमधूनच या समस्येवरचा उपाय सापडेल। याच अश्रूंमध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुळजाने दिलं आहे, पण ते ऐकण्यासाठी मला तुझी मदत करावी लागेल। जगदंबा, तुळजाने तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे। माझं काम तर झालं, आता शिवाची भेट जगदंबापर्यंत पोहोचेल, पण तिने ते उघडून बघितल्यावर मात्र हे काय चाललंय तुझं? तू मला भेट म्हणून काय पाठवलंयस? काय पाठवलं? किडे। मी तर हिच्यासाठी गजरे पाठवले होते, मग हे काय घडलं? मला शोधायला हवं। मी तुझ्याशी बोलतेय शिवा, अशी भेट का पाठवलीस तू मला? अगं हो, ते काय झालं, मी घरापासून दूर झालो होतो तेव्हा अनेक ठिकाणी भ्रमंती केली, त्यात एका टोळीबरोबर राहिलो जिथे आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून ते एकमेकांना असे किडे पाठवतात, म्हणून मी तुला पाठवले। हा, मी काय तुला त्या टोळीतली वाटले का? पण आपली मैत्री तर आहे ना। हे बघ, उगाच काहीतरी खोट्या कहाण्या रचून सांगू नकोस। तू मुद्दाम वागतोस असं, मला त्रास द्यायला करतोस हे सगळं। खरं आहे की नाही सांग? तुला असं वाटतंय का? नाही ग, मी तुला खरंच सांगतो, तुला पाठवलेल्या भेटवस्तूमध्ये तुझ्यासाठी खास अशी एक गोष्ट आहे। हा काय प्रकार आहे? हे काय आहे इथे? काहीही खास नाहीये त्यात। अगं, ते किडे आहेत आणि त्यात काही खास सापडणारही नाही। तू पुन्हा माझी थट्टा करायला असं बोलतोयस। प्रत्येक ठिकाणी मी तुझी बाजू घेऊन बोलते। माझ्या आईला तुझा राग येतो, तरी मी दरवेळी तुझी बाजू तिला पटवून देण्याचा प्रयत्न करते, त्याबद्दल तिच्याशी वाद घालते। पण आता मला वाटतंय ती जे म्हणते ते खरंय। तू खरंच आगाऊ मुलगा आहेस। हा काय प्रकार आहे? माझ्याशी कधीही बोलायला येऊ नकोस। जगदंबा, शिवा शिवा तू जाऊन तिला अडव ना, आता फक्त तूच तिला समजावू शकतोस। जगदंबा अगं थांब, कुठे चाललीस? मला नाही बोलायचंय तुझ्याशी। ऐक माझं, तू का माझ्या पाठीमागे येतोयस? आणि तुला सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी। मला तोंड दाखवू नकोस तुझं। काय झालं? एवढी कुणावर रागवलीस? नाही,
कोणावर नाही. अगं सांग ना. जाऊ दे रे, नको तो विषय. असं नाही, मला समजलंच पाहिजे, सांग. त्या शिवानं माझं डोकं फिरवलंय. त्यानं काय केलं? त्याने पद्माच्या हातून माझ्यासाठी एक भेटवस्तू पाठवली होती. मला वाटलं त्याच्यात काहीतरी खास असेल, म्हणून मी ते उघडून बघितलं तर अशी चेष्टा कोण करतं? तुझा राग अगदीच योग्य आहे. मला खरं तर तो चांगला मुलगा वाटला होता. मला सुद्धा तो चांगला मुलगा वाटतच होता, पण थोडा विचित्र आहे. जाऊ दे, मी आता लक्षच देणार नाहीये त्याच्याकडे. नाही जगदंबा, एवढंच म्हणून चालणार नाही. तू म्हणत असशील तर त्याला धडा शिकवू का? पुन्हा असं कोणाच्याही बाबतीत करायची हिम्मत तो करणार नाही. आत्ता सगळी व्यवस्था करतो. शिवाला गावातून बाहेर काढायचं काय? फक्त तू एकदा हो म्हण. शिवा, तू तिला अडवत का नाहीयेस? तू ते किडे पाठवले नसणार ह्याची मला खात्री आहे. पण मग तू पाठवलेल्या गजऱ्यांचं किड्यांमध्ये रूपांतर कसं झालं? कशामुळे घडलं असेल हे सगळं? कशामुळे नाही, कुणामुळे घडलं असेल हे विचार मला पद्मा. कुणामुळे घडलंय? महीपती हे त्याचेच उद्योग आहेत. हो, आत्ता आठवलं. त्याने मला रस्त्यात अडवलं होतं. शिवा, आता तर तू ही गोष्ट जगदंबाला सांगायलाच हवीस. नाही, त्याची काही गरज नाही. मला जे तिच्यापर्यंत पोहोचवायचं होतं ते तिच्या घरात आहे आणि ते सुरक्षित आहे. असं कसं? कारण महीपतीने फक्त स्वार्थी आणि एकांगी विचार केला. तो असं काहीतरी करेल हे मला वाटलं होतं, म्हणून मी मला जी वस्तू पाठवायची होती त्याच्यासोबत गजरे पाठवले होते. गजरे ही शिवाची भेट होती आणि महीपतीने फक्त शिवाची भेट नष्ट व्हावी या उद्देशाने त्यावर जादू केली होती. म्हणून गजरे बदलले, पण मला जी गोष्ट जगदंबापर्यंत पोहोचवायची होती ती तशीच राहिली. कुठे ती गोष्ट? ती गोष्ट म्हणजे जगदंबासाठी तुळजाचा निरोप आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो तिच्यापर्यंत पोहोचेलच. तो कसा पोहोचतो हे फक्त आपण बघायचं. तू फक्त सांग, त्या शिवाला गावाच्या बाहेर काढायचंय का? नाही, नको. अगं, त्यांनी तुझी इतकी वाईट थट्टा केली तरीही तू असं म्हणतेस? त्याचे आई वडील बरीच वर्ष त्याच्या शोधात भटकत होते. बऱ्याच वर्षांनी त्यांची मुलाशी भेट झाली. मग आई वडिलांच्या जवळ नसलेली मुलं अशी विचित्र होतात. लहानपणापासूनच त्यांच्यावर ते संस्कार झालेले नसतात. म्हणूनच हा सब वेडवाकडं वागत असेल. पण आता अनेक वर्षांनी ते एकत्र आलेत. पुन्हा त्यांनी वेगळं व्हावं असं मला नाही वाटत. चांगली संधी होती शिवाला या गावातून बाहेर काढायची, पण जगदंबाचा चांगुलपणा नको तिथे आडवा आला आणि ही संधी सुद्धा गेली. पण आता काहीही करून शिवा आणि जगदंबाला एकमेकांपासून दूर ठेवायला हवं. त्यांच्यातली ही दरी आणखी वाढेल याची काळजी घ्यायला हवी. आलीस तू? तुझीच वाट बघत होते. काय झालं? चांगलं सुनावलं ना त्या शिवाला? हो, मी बरंच ऐकवलं त्याला आणि पुन्हा अशी चेष्टा करू नको असंही सांगितलं. तर काय? आगाऊ पोरगा. त्याचे उद्योग निस्तरण्यात माझा किती वेळ गेला. आतापर्यंत समदे किडे घराबाहेर काढत होते. घरातल्या काना कोपऱ्यात ते किडे जाऊन बसले होते. सगळे किडे निघाले का ग? वय निघाले. पण साफसफाई करताना मला एक विचित्र गोष्ट सापडली. कोणती गोष्ट? हे बघ,
यात काही दिसलं का ग? यात काय दिसणार आहे? नाही, मला काहीतरी वेगळं जाणवलं. जगदंबा, हे बघ, मला कुणीतरी हाक मारतंय. अगं तुला भास होत असेल. काय आहे हा मणी? आणि कुठून आला असेल? ते तर मला बी कळत नाहीये ग. आई आई ग, आ जगदंबा, गंगाई, आई आई ग, आ. अगं बाई, बाबा, अव काय होतंय तुम्हाला? लय त्रास होतोय. काय की पोटात दुखा लागलंय ग. बाबा, हा, तुम्ही या, बसा इथे. हा. आई राजा, आई. बाबा, खूप त्रास होतोय का हो? वय ग, लय त्रास होतोय. सहन होत नाहीये. पण हे असं अचानक कसं झालं असेल? बाबा, तुम्ही गावात कोणाकडे पाणी प्यायला होतात का? वय ग पोरी. काय जनक बाबा, कुठे कामाला गेला होता की काय? वय व्यापारासाठी. घरात बसून व्यापार थोडीच होतोय. अहो काय झालं? या, या, या. थोडं पाणी प्या, बरं वाटेल. घ्या घ्या. ते गावातल्या विहिरीचं पाणी असणार. बाबा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, गावातल्या विहिरीचं पाणी पिऊ नका म्हणून. आई आई ग, आई राजा, आई आई आई. अगं त्यांना त्रास होतोय तर त्यांना नको त्या गोष्टी सांगत बसू नगस. त्यांची काळजी घे. मी त्यांच्यासाठी वैद्यभुवांकडून औषध घेऊन येते. अव काळजी घ्या, आराम करा, मी आलेच. वय वय. आई आई ग, आ हा. गंगाई वहिनी, अहो कुठे निघालाय एवढ्या घाई ना? अहो जरा काम होतं, त्यासाठीच निघाले हाय. काळजीत दिसताय, काय झालंय? अहो कसं सांगू ताई, आमच्या ह्यांना, जगदंबाच्या बाबांना आजाराची लागण झाली आहे. अरे देवा, तुमच्या बी घरात हे आजार पण शिरलं होय? वय, म्हणूनच वैद्याकडून औषध आणायला चालली आहे. वैद्याच्या औषधानं थोड्या वेळापुरतं बरं वाटेल, पण त्याचा त्रास पूर्णपणे घालवायचा असेल तर एकच उपाय करायला पाहिजे बघा. भागाबाई बरोबर मोठ्या आईचा मांड भरायला पाहिजे. नाही नाही, आमचा असल्या गोष्टीवर विश्वास नाही. अहो यात विश्वासाचा काय प्रश्न आहे? मोठ्या आईचा कोप झाला आहे, समध्या गावाला माहिती आहे. त्यांना पटतंय, तुम्हाला पटना होय? नसेल पटत तर राहू देत. आपण तरी किती समजवणार? ताई, तिच्या माग लागू नका. तिच्या नवऱ्याला त्रास होतोय. मुलगी बी ही अशी चित्र वागतीये. मला राग नाही कुणावर, उलटी दयाच येते. गंगाई, तुझा विश्वास नाही ना? मी गावाचं भलं करायला इथं आले. तुमचं चाललंय ते चालू देत.
जेव्हा नवऱ्याचा त्रास बघवणासा होईल ना, तेव्हा माझ्याकडे ये बर का, मी करीन मदत. मला उशीर होतोय, मी निघते. जगदंबा, काकांना अचानक असं काय झालं ग? अगं, त्या पाण्याचाच त्रास झालाय बाबांना. आईने वैद्य बाबांकडून आणलेलं औषध दिले त्यांना. आता जरा बरे दिसतायत. आता झोपतील ते, नाहीतर खूप त्रास होत होता. उरीनो, तुम्ही बी जावा, झोपा आता. अगं आई, आम्ही दोघी बसतो इथे, तू जा झोपायला. दिवसभर धावपळ करून दमली असशील. अगं, त्यांना झोप लागली आहे, इथे जागत बसण्याची काही गरज नाही. बरं आहे त्यांना, मी इथेच झोपेन. तुम्ही जा तुमच्या खोलीत. बर. गंगाई, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? पाणी देऊ? नाही. समजा ठीक होईल ना ग? मला बरं वाटेल ना? अहो, असं का बोलताय? समजा ठीक होणार आहे आणि तुम्ही लवकरच बरे होणार आहात. लई काळजी वाटते ग. गावात समजे आजारी पडले, त्यात माझं असं अचानक दुखणं. असं वाटतं का माझं काही बरं वाईट झालं तर तुमच्याकडे कोण लक्ष देणार? अहो, असं वंगाळ कशापायी बोलता? असं काही विचार करू नका. तुम्ही लवकरच बरे होणार आहात. आम्ही दोघे आहोत ना तुमची काळजी घ्यायला. आणि आता तर औषध बी दिलं आहे. देवी आईचं नाव घ्या आणि शांत झोपा. देवी आईकडे माझ्यासाठी प्रार्थना कर. तिला म्हणा मला लवकर बरं कर. देवी आईकडे प्रार्थना करतेच आहे मी. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही लवकरच बरे होणार आहात. झोपा आता, समज ठीक होणार आहे. आई तुळजाई, माझ्या बाबांना खूप त्रास होतोय. ते आजारी आहेत, त्यांना लवकर बरं कर. त्यांना आणि या गावातल्या लोकांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय दाखव. काहीतरी उपाय दाखव.
आई, माझ्या बाबांवर आणि गावावर हे कोणतं संकट आलंय? मी निसर्गाची देवी आहे, तुळजाचं शाकंभरी रूप. निसर्गात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत जगदंबा. या समस्येचं सुद्धा उत्तर आहे. काय उत्तर आहे? तेच सांगायला मी इथे आले. पद्मा, पद्मा, मला उपाय सापडलाय. कसला उपाय? गावातल्या आजारपणावरती उपाय सापडला मला.